नमस्कार मंडळी, दिवाळी तर झाली आणि दिवाळीनंतर आता सध्या आम्ही गावाकडे आलेलो आहोत। तर ह्या भाचेबाई बघू शकतात, यांचं मस्त असं फोटो सेशन इथे चालू आहे। त्यानंतर आम्ही गावाकडे ना आज मस्त डाळबट्टीचा कार्यक्रम ठेवलेला होता, म्हणजे सगळ्या नंदनबाई वगैरे आलेल्या होत्या। आणि आता ना माझ्या व्हिडिओमध्ये येण्यासाठी सगळे एक्साइटेड असतात बरं का। त्यानंतर ना आमच्या झाडाला एवढे सुंदर पेरू आलेले होते, अतिशय गोड हे पेरू आहेत आणि पिवळे चटक दिसत होते। म्हटलं चला आता याला तोडून बघूया। तर आकडा घेतला मी आणि मस्त तोडायचा प्रयत्न करत होते आणि फायनली माझ्याकडून पेरू तुटले आणि माझ्या स्वतःच्या हाताने पेरू तोडून खाण्याचा जो आनंद आहे ना, तो मला आज अनुभवायला भेटला। खरंच एवढे छान पेरू आणि असे दारामध्ये जर फळांची झाडं असतील आणि ते आपल्याला काढून खाण्याचं जे सुख आहे ना, ते खरंच प्रत्येकाच्या नशिबात नसतं। तर मस्त असे पेरू तोडून घेतले। त्यानंतर काही लिंबू पण तोडले, कारण आम्ही डाळबट्ट्या पण बनवणार होतो आणि डाळबट्टीसोबत लिंबू कांदा असेल तर मस्तच लागते चव। तर मी जेवढे पिवळे पेरू दिसतील ना, तर ते तोडून घेतले, कारण मला आज माहेरी पण जायचं आहे आणि हे सगळे पेरू मी आता इथे काही खाणार आणि माझ्या माहेरी काही घेऊन जाणार आहे। तर मार्केटमध्ये असे विकत घ्यायला गेलं तर एवढे ताजे पेरू भेटतच नाही। तर मस्त ताजे पेरू तोडून घेतले। त्यानंतर आता आमचा स्वयंपाक देखील एक साईडने चालू आहे। मस्त आज चुलीवरचा स्वयंपाक खायचा आहे, डाळबट्टी वगैरे। तर काकू आमच्या बट्ट्या वगैरे तळत होत्या आणि शर्यूने बघू शकता टोपल्यामध्ये एवढे सगळे पेरू घेतले आणि लगेच तिने एक फोडला देखील। मला पण मोह आवरला नाही, मी पण एक ताजा पेरू फोडून खाल्ला आणि खरंच खूप गोड होता। आणि गावाकडचं हे वातावरण अनुभवायला ना एकदा तरी गावाकडे नक्कीच यायला पाहिजे। तर सगळे आम्ही आज आलेलो होतो, सगळ्यांचे सगळे काही वेगवेगळे कामं चालू होते। तर ह्या आहेत आमच्या काकू। तर आणि ना सगळे असे गप्पा मारत बसलेले होते। तरी या गप्पा फक्त दिवाळी आणि उन्हाळ्यामध्येच मारायला भेटतात बरं का। कोणाचे फटाके फोडणं चालू, कोणाचा स्वयंपाक चालू। त्यानंतर आम्ही मस्त असं डाळबट्टीचा स्वयंपाक केला सगळ्यांना। माझे भाऊ वगैरे मला घ्यायला आलेले होते, तर यांचं गाडीमध्ये बसूनच बट्ट्या खाणं चालू होतं, काकूंचं बट्ट्या तळणं चालू होतं आणि चुलीवरच्या बट्ट्या काय भन्नाट लागतात खरंच। आणि काकूला मी म्हणत होते, काकू बोला काहीतरी माझ्या व्हिडिओमध्ये। तर काकू हसत होत्या, मला घेऊ नको म्हणत होत्या, पण मी म्हटलं नाही, मी तुम्हाला आज घेणारच। तर गावाकडची पद्धत कशी असते, लगेच काकूंनी मस्त असा डोक्यावर पदर घेतला। आणि चला, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। इथेच व्हिडिओला एंड करते।